जव्हार तालुक्यातील वाळवंडा येथे मॅक्स जीप आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। सोमवारी रात्री झालेल्या अपघातात दिंडोरी येथील 14 भाविक प्रवास करत होते। यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले, तर 6 किरकोळ जखमी झाल्याची भीषण घटना घडली आहे। हे प्रवासी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील 17 भाविक विरार येथील जीवनदानी देवीच्या दर्शनासाठी जात होते। वाटेतच काळाने घाला घातला। वाळवंडा गावच्या नजीक वाकणात पालघरकडून येणाऱ्या आयशर टेम्पो आणि मॅक्स जीपची समोरासमोर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की जीपचा चक्काचूर झालाय। यातील जखमींना पलटीवार उभे करून पत्रा कट करून तहसीलदार कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले। यात एक ज्येष्ठ पुरुष आणि 2 ज्येष्ठ महिला यांचा रुग्णालयात आणतानाच रस्त्यात मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमींना सिव्हिल रुग्णालय नाशिक येथे हलवण्यात आले। उर्वरित किरकोळ जखमींना जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली। स्वतः जिल्हाधिकारी यांनी सिव्हिल सर्जन नाशिक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून रुग्णांना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले। जव्हार येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भरतकुमार महाले, डॉक्टर तुषार राऊत, जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, मोखडा प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप गीते, जव्हार नायब तहसीलदार यावेळी उपस्थित होते। आयशर टेम्पो चालकाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे। जनजागरण मराठीसाठी मनोज कांबडी, जव्हार, विक्रमगड।